झाला शुभ्या? फेल तर फेल म्हणलं भाऊ, चिठ्ठ्या नाही. चिठ्ठ्या नेऊन पास नाही व्हायचं नाही का आपल्याला, स्वतःच्या जीवावर पास व्हायचंय. एवढे दिवस काय केलं तू सांग बरं. पुण्याचं बंद झालंय का? सिंगल सीट नसतं ते, सिंगल सीट असतं. काय शुभे आई? हा बोल शुभम भाऊ, तू बोल. पत्थर मारे तो सिंगर साहिल भाई को का? साहिल भाई को मारे तो पूरी गैंग निकल. ये देखो ये साहिल भाई. हाय गाईस. काही लोक टॉयलेट मध्ये फोन बघतात आणि एक्झाम मध्ये. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आता ह्याच्या अगोदरच्या क्लिप बघून तुम्हाला कळालंच असेल की आपले झालते सेमिस्टरचे पेपर चालू. आता गणा भाऊचा आमच्या शेजारी काय अभ्यास होत नव्हता म्हणून तो एकटाच लांब जाऊन अभ्यास करत बसला होता. थोड्याच वेळात पेपर वगैरे लिहून झाला आणि आम्ही आलो खाली. आता बस स्टॉपकडे जातो म्हणल्यावर साहिल भाऊची मजा घेणं तर बनतंय. मग काय शुभम भाऊ आणि मी साहिल भाऊची मजा घेत निघालो बस स्टॉपकडे. नेमकं बस स्टॉपवर आल्यावर विषय असा झाला की आपल्या शुभम भाऊला डायरेक्ट वहिनींचा कॉल आला. तर त्याला कळालं की कॅमेऱ्याचं तोंड डायरेक्ट त्याच्याकडे फिरवण्यात आला आहे. तसंच त्याने कॉल डायरेक्ट कट केला. तर आज रात्री मला काही काम नव्हतं आणि विषय असा झाला होता की नेमका आपल्या स्वागत भाऊचा कॉल आला होता. कॉल येण्यामागचं कारण असं होतं की आपल्या स्वागत भाऊला घ्यायचे होते कपडे. तर लवकरच येऊन पोहोचलो होतो आम्ही कपड्याच्या दुकानात. इथं आल्यावर विषय असा झाला होता की आपल्या स्वागत भाऊला पाहिजे तसे तर काही कपडे भेटतच नव्हते. मग काय कसा बसा एक ड्रेस घेतला आणि आम्ही निघालो घराकडे.